शुभ सकाळ मंडळी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आम्ही आलो जेजुरी गडावरती दर्शनासाठी. तर आता सकाळचे वाजलेले 5:30 पावणे 6 वाजलेले होते आम्ही जेव्हा पायथ्याशी आलो तेव्हा. आणि एवढी गर्दी नव्हती पण बऱ्यापैकी लोक होते. तर आम्ही किती चौकशी केली तर ते बोलले की वरती दुकानं उघडलेली नाही आहेत अजून, तर तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ते खालूनच घेऊन जायचं. तर आम्ही भंडारा वगैरे आणि हार ओठ्या वगैरे जे काही घ्यायचं होतं सगळं आम्ही इथून खाली ह्या दुकानातून घेतलं. आणि चप्पलसुद्धा इथेच आम्ही काढले, कारण प्रत्येक वेळी खूप जण असे आहेत की चप्पल घालून चढतात आणि वरती जाऊन काढतात, पण आम्ही नाही. आम्ही प्रत्येक वेळी चप्पल खाली काढूनच गड चढतो. मागच्या वेळी पण मी आले होते, आम्ही दोघंजण दरवर्षी येतो अभिषेक घालायला. तर मागच्या वेळी पण आम्ही दोघं आलो होतो तेव्हा आम्ही कडेपठार चढला होता. आणि कडेपठारचा तो अनुभव खूपच वेगळा होता. त्यावेळी व्हिडिओ शूट करायला मला भेटला नाही, कारण मलाच माहीत नव्हतं कडेपठार किती उंच आहे आणि किती पायऱ्या असतील आणि किती काय असेल, मलाही माहीत नव्हतं. आणि माझ्या नवऱ्यानेही पहिला कधीच कडेपठार चढला नव्हता इतक्या वर्षांमध्ये. इतक्याच काय माझ्या घरातल्या सासूबाई सासरे यांनी कोणीच कडेपठार चढलेला नव्हता आजपर्यंत. पण का माहिती आम्हाला दोघांना वाटलं होतं, त्यामुळं आम्ही गेल्या वर्षी जेजुरी गडाचं इथलं दर्शन घेतलं आणि मग नंतर कडेपठार चढला होता. आणि तो अनुभव आमचा खूप वेगळा होता आणि खूप छानसुद्धा होता. त्यानंतर मी बोलले होते की मी सलग 5 वर्ष मी कडेपठार चढेन. तर ह्या वर्षी आता काय मला आत्ता नाही जायला जमणार, पण नंतर दिवाळीनंतर पुन्हा मी येऊ दर्शनाला तेव्हा नक्कीच मी कडेपठारला जाईन आणि तेव्हा एक व्हिडिओ नक्कीच बनवेन. कारण अशा काही गोष्टी असतात त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लक्षात राहतात आणि आपल्याला वेळोवेळी बघताही येतात. तर आता एक साधन झालेलं आहे यूट्यूबचं, जेणेकरून आपल्या काही मेमरीज असतात त्या आपण ह्याच्यामध्ये साठवून ठेवू शकतो. तर आता आम्ही गड चढून वरती आलो आहे आणि सकाळी चढल्यामुळं दमही जास्त लागला नाही आणि चढायलाही सोपा गेला. आणि बघू शकता तुम्ही सकाळीसुद्धा लोक आहेत, भरपूर लोक आहेत सकाळीसुद्धा. पण ही आमची सकाळी येण्याची पहिलीच वेळ होती, त्यामुळे मला खूप छान आणि वेगळं वाटत होतं. कारण एवढं त्रासही झाला नाही गड चढताना आणि दर्शनही छान झालं, व्यवस्थित झालं, मनासारखं झालं. आणि आमची जी काही बाकीचं देवांना देव भेटवणं होतं किंवा काय, ते इतकं छान पद्धतीनं पार पडलं की हेच जर आम्ही दुपारच्या वेळी आलो असतो तर आमच्याकडून नसतं झालं, कारण त्यावेळी खूप गर्दी असते आणि मग तिथं नमस्कार करायला 5 सेकंदसुद्धा थांबू देत नाही. आज सोमवारी तुमच्या नावाने नैवेद्य घेऊन जायचं. कुलधर्म कुलाचार असतो. सुख देवा, शांती देवा, सुख शांती समाधान देवा, सदानंदाचा आनंदाने देवा, शांती देवा, इडापिडा दुःख देवा, मनात जुने देव काय करायचे? जुने देव कुठे आईकडे आहेत का? इथं हे देवांची पूजा करून घेतली. तळी उचलण्याचा जो कार्यक्रम असतो तो करून घेतला. आणि मग त्यांनी सांगितलं होतं की पूर्ण गडाला म्हणजे मंदिराच्या कडेने पूर्ण असे फेरी मारून या आणि मगच देव बांधून म्हणजे फक्त लाल कपड्यामध्ये लपेटून ठेवून द्या, बांधायचे नाहीत, लपेटून ठेवून द्या आणि मग घरी गेल्यानंतर तुम्ही पूजा करून त्यांना आत घ्या. तर मला जेवढी माहिती आहे गडाची तेवढी मी तुम्हाला सांगते. कडेपठार हा मेन गड आहे खंडेराया महासादेवीसोबत, त्या गडावरतीच होते. तर त्यानंतर ते हे जुना गड आणि नवा गड असं का झालेलं आहे याची जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगते. बऱ्याच लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतील, पण मला वाटलं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडंफार काहीतरी सांगावं म्हणून मी सांगते. तर कडेपठार हा पहिला एकच गड होता. त्या गडावरतीच सगळेजण दर्शनासाठी जायचे. त्यावेळी खंडेरायांचा एक खूप जिवलग आपण म्हणतो ना भक्त असतो. तो भक्त खैरे नावाचे कोणीतरी होते. खैरे का खरे असं मला कन्फर्म नाही माहिती, पण होते. ते दरवर्षी दर्शनासाठी कडेपठारला जायचे, पण त्यांचं जसं वय होत चाललं त्यांना कडेपठार चढणं होत नव्हतं. म्हणून ते एक दिवस ज्यावेळी दर्शनाला शेवटचे गेले तेव्हा ते बोलले की इथून पुढे माझ्या हातनं कडेपठार चढून देवा तुझ्या दर्शनाला येणं होणार नाही. आता आजपर्यंत मी आलो, आता इथून पुढे दर्शन देण्यासाठी तुम्हीच या असं म्हटल्यानंतर खंडेरायांनी त्यांना दृष्टांत दिला आणि ते म्हणाले की चल मी आता तुझ्यासोबत येतो. त्यावेळी भक्ताला खरंच असं वाटलं नाही की म्हणजे तुम्ही खरंच याल का असं. जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा देव म्हणाले की
तू चल, फक्त मागे वळून बघू नको, जिथे तू मागे वळून बघशील तिथे मी थांबणार, असं ते बोलले. त्यानंतर ते भक्त होते ते चालायला लागले. ते चालत चालत हा जो नवीन गड आहे इथपर्यंत आले आणि त्यांच्या मनात शंका आली की देव खरंच आपल्या पाठोपाठ येत आहेत का देवाने आपल्याला फसवलं, की देवाने आपल्याला असंच काहीतरी सांगितलं आणि आपल्याला मनाची शांती करून पाठवलं, असं त्यांना मनात वाटल्यामुळं त्यांनी तिथं आल्यानंतर मागे वळून बघितलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण देव त्यांच्या पाठोपाठ येत होते. आणि जिथं त्यांनी मागे वळून बघितलं ती जागा म्हणजे ह्या नवीन गडाची जागा आहे. आणि इथं खंडेरायांनी मग आपलं रूप बसवलं. इथे खंडेराया थांबले म्हणून इथं हे मंदिर झालेलं आहे, म्हणजे गड झालेला आहे. तर अशी ती एक छोटीशी स्टोरी आहे म्हणा, किंवा गोष्ट आहे म्हणा, किंवा आख्यायिका आहे म्हटलं तरी चालेल. पण ही गोष्ट खरी आहे आणि भक्तासाठी खंडेराया वरून खाली आलेले आहेत. त्यामुळं हे मला वाटतं, मला जेवढं ऐकण्यात आलं आहे किंवा आमच्या सासूबाईंना जेवढं मी विचारलं, तर हे थोडंफार ह्या गोष्टी खऱ्या आहेत. तर तुम्हाला हे माहिती होतं का मला नक्की सांगा. मलासुद्धा खूप वर्षानंतर, म्हणजे सध्या आता समजलेलं आहे 1-2 वर्षापूर्वीच. त्यामुळे मला वाटलं की तुमच्याशी पण शेअर करावं. वरती दर्शन घेतलं चिंचेच्या बागेमध्ये. खरंच जायला कोणाला आवडणार नाही सांगा. खरंच खूप सुंदर आहे तिथे चिंचेची बाग आणि खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर. पण तिथं बंद होती आणि तिथंसुद्धा काहीतरी काम चालू आहे, त्यामुळे तिथंही जाता नाही आलं आम्हाला. वरती गडावरती बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे, त्यामुळं पूर्ण गड फिरताच आला नाही. मग तिथून आम्ही खाली आलो, बाणूदेवीचं दर्शन घेतलं आणि मग तिथून आम्ही निघालो. आता आम्ही निघतोय 7, मला वाटते 7:30 पावणे 8 वाजायला आलेले आहेत आणि आत्ता दुकानं उघडायला चालू झालेली आहेत. तर आम्ही गड चढून उतरलासुद्धा, सगळं छान असं फिरून पण झालं. बऱ्याच ठिकाणी फिरता नाही आलं कारण काम चालू आहे आणि तिथं बंद होतं. जे कोणी वयस्कर आहेत त्यांच्यासाठी इथं डोलीची सुद्धा व्यवस्था आहे, ज्यांना गड चढायला होत नाही. तर इथं आम्ही आता उतरलेलो आहोत सगळं दर्शन वगैरे घेऊन. आणि सकाळचं वातावरण खरंच खूप छान होतं आणि एवढं प्रसन्न वाटतं सकाळी गेल्यानंतर. मी तुम्हाला एकच सजेस्ट करेन, जर तुम्हाला पुढच्या वेळी जायचं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी जाऊन तिथे 1 दिवस 1 रात्र राहावा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गड चढायला घ्या. खरंच खूप छान वाटतं आणि आपलं निवांत सगळं दर्शनसुद्धा खूप छान होतं. जरा ऊन आली की मग खूप घाई होते आणि मग तिथे दर्शन घ्यायलाही व्यवस्थित होत नाही आणि आपण चढून एवढं थकून जातो की मग आपल्याला दर्शनाचा मूडही राहत नाही. त्यामुळं मी एवढंच सांगेन की जायचं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी जावा, सकाळी लवकर उठून गड चढून दर्शन वगैरे घेऊन या. खाली उतरल्यानंतर चहा वगैरे घेतला सगळ्यांनी आणि मग आता आमच्या आहोंनी मला गजरा पण घेऊन दिला. खरं तर हे खूप कमी वेळा घडतं, असं त्यांच्या मनात असतं तरच ते घेऊन येतात. कधीतरी मी मागितलं तरीसुद्धा ते मला देणार नाहीत. कशाला पाहिजे, तू कुठं घालतेस जास्त, असं म्हणून पुढे ढकलतात. पण त्यांची इच्छा असेल घेऊन द्यायची तर मी नको म्हटलं तरी ते मला घेऊन देणार. मी यावेळीसुद्धा नको म्हणत होते, कारण गड चढून आपण खाली आलेलो आहोत, आता घरी जायचं आहे आणि कशाला गजरा असं मी म्हणत होते. पण ते बोलले की नाही, घाल असं म्हणून घेऊन दिलं त्यांनी. मग आम्ही दोघींनीही गजरा घातला. आमच्या सासूबाईंनी पण घातला नाही कारण त्यांना पण आवडत नाही. त्यानंतर मग आम्ही इथून रूमवरती गेलो, सामान वगैरे सगळं घेतलं आणि डायरेक्ट घरी गेलो. तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.